नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण इयत्ता 6वी मधील पाठ क्रमांक 5 मसावी व लसावी या पाठावरील स्वाध्याय अभ्यासणार आहोत। स्वाध्याय क्रमांक 5 हा आपण आज पाहूया। तर पहा, स्वाध्याय 5 मध्ये आपल्याला प्रश्न पहिला दिलेला आहे, अचूक पर्याय निवडा। आता अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे। एक प्रश्न दिलेला आहे आणि 4 पर्याय दिलेले आहेत। तर त्यामधील पहिला आकडा आहे 75 या संख्येचा सर्वात लहान मूळ अवयव कोणता। आता दिलेल्या पर्यायांपैकी अशी कुठली संख्या आहे की जिने 75 ला भाग जातो, परंतु भाग हा सर्वात लहान मूळ अवयवाने गेला पाहिजे। आता मूळ संख्या कुठल्या आल्या मग 1 3 5 7, परंतु सर्वात लहान कुठली आहे तर 3 ही आहे। म्हणजे आपला पर्याय क्रमांक ब हा या प्रश्नाचं उत्तर आहे। त्यानंतर दुसरा प्रश्न दिलेला आहे 17 व 18 या संख्यांचा सर्वात लहान सामायिक विभाजक कोणता। आता दिलेल्या पर्यायांपैकी 17 व 18 या संख्यांचा सर्वात लहान सामायिक विभाजक कुठला, म्हणजे अशी कोणती संख्या आहे की तिने दोन्ही संख्यांना भाग जातो। तर पहा, 2 ने 18 ला भाग जातो परंतु 17 ला जात नाही, 3 ने 18 ला जातो परंतु 17 ला जात नाही, 4 ने 18 ला जातो परंतु 17 ला जात नाही, परंतु 1 ही अशी संख्या आहे जिने 17 लाही जातो आणि 18 लाही जातो। म्हणजेच आपला सर्वात लहान सामायिक विभाजक 1 हा आहे। म्हणजेच पर्याय क्रमांक अ हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे। त्यानंतर खालील विधानांसमोर सत्य की असत्य लिहा। आता आपल्याला काही विधाने दिलेली आहेत आणि ते सत्य आहेत की असत्य आहेत हे आपल्याला पाहायचं आहे। तर त्यामधील पहिलं आहे प्रत्येक मूळ संख्येचे फक्त 2 अवयव असतात। तर प्रत्येक मूळ संख्येचे 2 अवयव असतात हे विधान काय आहे, सत्य आहे। ते कशा आपण पाहूया। आता आपण 2 मूळ संख्या घेऊया, 3 आणि 5 या 2 मूळ संख्या आहेत। आता आपल्याला काय विचारलंय, प्रत्येक मूळ संख्येचे फक्त 2 अवयव असतात। आता 3 ह्या संख्येला फक्त 1 ने भाग जातो आणि 3 ने भाग जातो, तसंच 5 या संख्येला 1 ने भाग जातो आणि 5 ने जातोच। म्हणजेच 3 या संख्येचा कुठले अवयव आहेत मग मूळ 1 आणि 3 हे 2 आहेत। त्यानंतर 5 चे कुठले आहेत मग 1 आणि 5 हे काय आहेत, 2 मूळ अवयव आहेत। म्हणजेच हे विधान कसं आहे मग सत्य आहे। त्यापुढे आपण लिहू शकतो सत्य। त्यानंतर 2 मूळ संख्याचा गुणाकार नेहमी मूळ संख्याच असतो। आता पहा, 2 मूळ संख्यांचा गुणाकार नेहमी मूळ संख्या असतो का, तर नाही। 2 मूळ संख्यांचा गुणाकार नेहमी मूळ संख्याच येऊ शकत नाही। आता उदाहरण आपण हेच पाहूया, 3 गुणिले 5 ह्या 2 मूळ संख्या आहेत, 5 त्रिक 15, 15 ही मूळ संख्या आहे का, तर नाही। 15 या संख्येला 1 ने भाग जातो, 3 ने जातो, 5 ने जातो, म्हणजेच 15 ही संख्या काय नाहीये, मूळ संख्या नाहीये। म्हणजे हे विधान कसं झालं मग असत्य, असत्य। त्यानंतर तिसरं उदाहरण दिलं आपल्याला, मसावी हा लसावीचा विभाजक असतो। तर हे विधान कसं आहे, सत्य आहे। मसावी हा लसावीचा काय असतो, विभाजक असतो। त्यानंतर चौथं उदाहरण दिलेलं आहे, लसावी हा दिलेल्या संख्यांपेक्षा मोठा किंवा त्या संख्यांमधील सर्वात लहान संख्ये एवढा असतो। तर हे विधान कसं आहे, असत्य आहे। लसावी हा दिलेल्या संख्यांपेक्षा मोठा असतो, परंतु त्या संख्यांमधील सर्वात लहान संख्या एवढा असतो का, तर नाही। दिलेल्या सर्वात मोठ्या संख्या एवढा असतो। म्हणजे हे विधान काय झालेलं आहे, असत्य। आता पुढचं आपल्याला दिलेलं आहे पहा, प्रश्न तिसरा, खालील संख्या मूळ अवयवाच्या गुणाकार रूपात लिहा। आता आपल्याला काय करायचं, दिलेल्या संख्या आहेत त्यांचे आपल्याला काय लिहायचे, मूळ अवयवाच्या गुणाकार रूपात आपल्याला लिहायचे। आता आपण अवयव हे 2 पद्धतीने पाहिले, एक उभ्या पद्धतीने आणि एक गुणाकार पद्धतीने पाहिलेले आहेत। तर आपण हे उदाहरण सोडून घेऊया। आता हे पहा, आपल्याला 91 ही आपल्याला काय दिलेली आहे, पहिली संख्या दिलेली आहे आणि आपल्याला त्यांचे अवयव पाडायचे। आता तर पहिली संख्या दिलेली आहे आपल्याला 91। आता 91 ला कितीने भाग जातो, तर 91 ला आपल्याला
13 भाग जातो, म्हणजे 7 एके 7, 8 9 2 राहिले, 7 त्रिक 21. आता 13 भाग जातो का, तर नाही. मग याचे आलेले आहेत आपल्याला गुणाकार रूपातील अवयव आलेले आहेत 13 गुणिले 7. आता पुढची संख्या पाहूया आपण. तर पुढची संख्या आहे 160. आता 160ला आपण भाग देऊन पाहूया. 2 ने देऊया पहिले. 82 16 92 18 82 16, शून्य हा अशाच घेतला. 2 गुणिले 80. त्यानंतर परत आता आपल्याला 42 8 हा शून्य खाली. त्यानंतर परत 2 गुणिले परत 2 ने भाग जातो. 2 दुने 4 शून्य. त्यानंतर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 1 2 शून्य. परत आपण इथं भाग देऊन घेऊया. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 2 पंचे 10. म्हणजेच आपले याचे मूळ अवयव आलेले आहेत 5 दुने 10 10 दुने 20 20 दुने 40 40 दुने 80. अजून एकदा भाग जातोय, 5 नेच भाग घालूया आपण. म्हणजेच 5 दुने 10 10 दुने 20 20 दुने 40 40 दुने 80 80 दुने 160. म्हणजे हे आले आपलं 160चे गुणाकार रूपातील अवयव. त्यानंतर दिलेला आहे आपल्याला 89. आता 89चे आपल्याला अवयव पाडून घ्यायचे आहेत. तर 89चे अवयव पाडण्यासाठी आपल्याला 89 ही मूळ संख्या असल्याने तिला कुठल्याही संख्येने भाग जात नाही. म्हणजेच 89 या संख्येचे गुणाकार रूपातील मूळ अवयव फक्त 89च आहेत. कारण 89 ही काय आहे, मूळ संख्या आहे. त्यानंतर चौथा प्रश्न दिलेला आहे आपल्याला, खालील संख्यांचा मसावी काढा. आता आपल्याला काय 2 संख्या दिलेल्या आहेत आणि त्यांचा आपल्याला मसावी काढायचा. आपण हा यांचा मसावी काढून घेऊया. आता 21चा सुरुवातीला काढून घेऊ. 3 ने भाग देऊया. 3 7 21 7 1 7. त्यानंतर 42चे अवयव पाडून घेऊया. 2 2 4 2 1 2 3 7 21 7 1 7. आता आपल्याला याचे काय करायचे, मसावी काढून घ्यायचा आहे. मसावी काढण्यासाठी मग आपण काय करतो, मसावी काढण्यासाठी काय करायचं आपल्याला, मसावी बरोबर हा 3 घेतला आपण गुणिले 7. म्हणजे 7 त्रिक 21. 21 आणि 42चा मसावी काय आलेला आहे, मग 21 आलेला आहे. त्यानंतर 17 आणि 9चा आपण मसावी काढून घेऊया. 17 ही मूळ संख्या आहे. 17ला फक्त 17 नेच भाग जातो. 17 1 17. त्यानंतर 9 9ला 3 ने भाग जातो. 3 त्रिक 9 3 1 3. म्हणजेच 17 व 19चा मसावी काय आलेला आहे, मग मसावी इथे फक्त सामायिक विभाज्य कशाने भाग गेला आहे, 1 ने गेला आहे. म्हणजे त्यांचा मसावी किती येणार, 1 येणार. त्यानंतर 120 180 आणि 224 यांचा मसावी काढूया आपण. सुरुवातीला 120चा काढून घेऊया. बेस आहे 12 0 2 त्रिक 6 0 2 1 2 2 पंचे 10. आता इथे 3 ने भाग जातोय. 3 5 15 5 1 5. त्यानंतर 180चा काढून घेऊया. 92 18 0 2 चौक 8 1 उरला 2 पंचे 10. आता इथे 45ला 2 ने भाग जाणार नाही, मग आपण 3 ने घेऊन देऊया. 3 1 3 1 राहिला 15 झाले. 3 5 15 3 5 15 5 1 5. त्यानंतर 240ला भाग देऊन घेऊया. 2 1 2 2 2 4 0 बेस आहे 12 0 2 त्रिक 6 0 खाली घेतला. 2 1 2 1 राहिला. इथे 10 झाले. 2 पंचे 10. आता इथे 3 ने भाग देऊया. 3 5 15 5 1 5. आता यांचा मसावी काढूया. आता हा 2 हा 2 हा 2 इथे किती घेतले, मग 2 गुणिले हा 2 हा 2 या बदल्यात हा 1 2 घेतला. 1
2, परंतु याला जोडी इथे नाही आहे, म्हणजेच हा आपला कॅन्सल झाला. आता ह्या 3, हा 3 आणि हा 3 याच्या बदल्यात एक 3 घेतला. त्यानंतर इथे दुसरा 3 आहे, इथं नाही आहे, इथे पण नाही, म्हणजे आपला फक्त एकदाच 3 झाला. 1 2 3 म्हणजे 5 ने 1 भाग जातो. आता यांचा गुणाकार करून घेऊया. 5 त्रिक 15, 15 दुने 30, 30 दुने 60. तर 120, 180 आणि 240चा मसावी झालेला आहे 60. त्यानंतर पुढचं उदाहरण आहे आपलं. आता पाचवं उदाहरण दिलेलं आहे. खालील संख्यांचा लसावी काढा. आपल्याला काही संख्या दिलेल्या आहेत आणि त्यांचा लसावी काढायचा. तर पहिली संख्या दिलेली आहे 11 आणि 16. आता इथे यांचा लसावी काढायचा म्हणजे काय करायचं. 11 ही मूळ संख्या आहे. 11 काय आहे, मूळ संख्या आहे. 11ला कुठल्या संख्येने भाग जातो का, तर नाही. तर आपण 16ला भाग देऊ शकतो. 8 16, 2 8, 2 4, 1 2. परंतु इथे काय आहे, यांना जोडीदार नाही, म्हणून आपल्याला काय करावं लागणार, 16 आणि 11चा गुणाकार करावा लागणार. म्हणजेच आपला लसावी किती येणार, 16 11 176. हा झाला आपला 11 आणि 16चा लसावी. त्यानंतर 7 आणि 49चा आपण लसावी काढून घेऊया. सुरुवातीला 7चे अवयव पाडूया. 7 1 7, इथं 1 येईल. त्यानंतर 49चे घेऊया. 7 नेच देऊया. 7 7 49, 7 1 7. आता आपल्याला काय करायचं असतं, लसावीमध्ये ज्या संख्येने आपण गुणलेला आहे किंवा भाग दिले त्यांचे आपण मूळ अवयव पाडलेले आहेत, त्यांचा आपल्याला सर्वांची. आता आपल्याला इथं काय करायचं, ह्या 7च्या बदल्यामध्ये आपण हा 7 घेतला, गुणिले राहिला हा 7 आणि 7 7 49. तर 7 आणि 49चा लसावी आलेला आहे 49. त्यानंतर 16 48 आणि 6 हे आपल्याला 3 संख्या दिलेल्या आहे. सर्वप्रथम आपण 16चे अवयव पाडून घेऊया. 2 8 16, 2 4 8, 2 2 4, 2 1 2. त्यानंतर 48चे पाडून घेऊया. 2 2 4, 2 4 8, 2 1 2, 2 2 4, 2 6 12, 2 3 6, 3 1 3. त्यानंतर 6चे अवयव पाडून घेऊया. 2 3 6, 3 1 3. आता आपल्याला काय करायचं असतं, लसावी पाडताना ज्या संख्येने भाग गेलाय त्या संख्या आपल्याला घ्यायची असतात. आता सुरुवातीला आपण 2 गुणिले, त्यानंतर 2, म्हणजे आता एकच वेळेस आपल्याला 2 ने 3 ही संख्येला भाग गेलाय, त्या बदल्यात आपण 1 2 घेतला. आता राहिलेल्या संपूर्ण संख्या आपल्याला गुणाकार रूपात लिहायच्या आहेत. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3. आता आपण यांचा गुणाकार करून घेऊया. आता लसावीमध्ये कसं असतं, 2 संख्यांना एका संख्येने जर सेम भाग गेला तर आपल्याला त्या बदल्यात एकच संख्या घ्यायची. किमान 3 संख्या दिलेल्या असतात, तर 2 संख्येला सेम भाग जायला पाहिजे. तर आपण ते लिहून घेऊया. ह्या 2च्या बदल्यामध्ये आपण हा 2 लिहिला, ह्या आणि ह्या 2च्या बदल्यात हा 2 लिहिला, ह्या आणि ह्या 2च्या बदल्यात हा 2 लिहिला, ह्या आणि ह्या 2च्या बदल्यात हा 2 लिहिला, हा 3 आणि हा 3 इथे लिहून घेऊया. आता आपण याचा गुणाकार करू. 3 दुने 6, 6 दुने 12, 12 दुने 24, 24 दुने 48. हे आलं आपलं उत्तर. म्हणजे 16 48 आणि 6चा लसावी किती आलेला आहे, 48 हा लसावी आलेला आहे. आता पुढचं गणित आपण आता सोडवा. 2 संख्यांचा गुणाकार 120 आहे. जर त्यांचा लसावी 60 असेल तर त्यांचा मसावी किती. यासाठी आपण एक छोटंसं सूत्र पण वापरू शकतो. मसावी बरोबर 120 भागिले लसावी. आता इथं कसं असतं, 2 संख्यांचा गुणाकार गुणिले लसावी गुणिले मसावी. आता आपल्याला इथं काय दिले, मसावी लसावी दिलाय परंतु मसावी दिलेला नाही. मग हा शून्यात हा शून्य गेला. 6 दुने 12. म्हणजेच आपलं उत्तर काय येईल इथे, मसावी बरोबर 2. म्हणजेच मसावी किती आला, मग आपला 2 आलेला आहे. आता पुढचं उदाहरण आपण पाहून घेऊया.
पुढचं उदाहरण आहे एक संख्या 16 एक संख्या व 16 यांचा मसावी 4 आणि लसावी 48 आहे तर ती संख्या कोणती. आता आपल्याला एक संख्या माहीत नाही कुठली आहे, ती संख्या किती आहे एक्स, आपण एक्स मानू, व 16 यांचा मसावी 4 आहे तर लसावी 48 तर ती संख्या कोणती. आता आपल्याला ती संख्या शोधायची आहे. आता पहा आपल्याला एक संख्या माहीत नाही तर आपण ती संख्या काय करूया एक्स मानूया व 16 म्हणजेच एक्स गुणिले 16 बरोबर काय येणार 4 गुणिले 48. आता त्यानंतर काय करूया आपण 48 आणि 16चा गुणाकार 4चा गुणाकार करून घेऊया तर 48 आणि 4चा गुणाकार येईल पहा 192. एक्स गुणिले 16 बरोबर 192. आता 16 हा इकडे एक्सला गुणिले आहे मग पलीकडे गेल्यानंतर काय होणार 192ला तो भागिले होणार. मग 16ने आपण 192ला भागिले 16 एके 16 17 18 19 3 राहिले 16 दुने 32 म्हणजेच एक्स बरोबर 12. तर ती संख्या कोणती मिळेल मग आपल्याला ती संख्या 12 ही मिळणार आहे. आता आपण थोडक्यात पाहूया ती 12 कशी बरं मिळणार. तर 16चा आपण मसावी जर काढून घेतला 16चा आपण मसावी काढून घेऊया 82 16 बेचोक 8 बेदुने 4 बेएके बे. त्यानंतर काय करूया आपण 16चा लसावी काढून घेतला मसावी काढून घेतला तर मसावी येणार आहे 16चा मसावी आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे 4. तर आता आपण काय करूया 48चा लसावी काढूया 48चा लसावी. तर 48ला कुठली संख्या आहे की तिने 12 12 25 32 12 चौक 48 म्हणजे आपण 12ने भाग दिला तर 12 चौक 48 म्हणजे 12 आणि 16चा मसावी काय येतो मग इथं 12चा मसावी किती येणार 4 येणार कारण 4 त्रिक 12 आणि 4 चौक 16 यांचा मसावी किती येईल मग 4 हा येणार आहे. म्हणजेच आपल्याला ती संख्या किती मिळालेली आहे 12 ही मिळालेली आहे. आता पुढचं उदाहरण आहे पहा आपलं एका सुताराकडे 2 लाकडी पट्ट्या आहेत. एका पट्टीची लांबी 54 इंच आहे आणि दुसऱ्या पट्टीची लांबी 72 इंच आहे. त्याला या दोन्ही पट्ट्यांचे समान लांबीचे तुकडे करायचे आहेत जेणेकरून लाकडी पट्टी शिल्लक राहणार नाही. तर त्याने पट्ट्याचे जास्तीत जास्त किती लांबीचे तुकडे करावेत. आता पहा त्याला काय करायचंय 54 इंच लांबी किती आहे पट्टीची लांबी 54 इंच लांबी आहे आणि दुसऱ्या पट्टीची लांबी किती आहे 12 इंच आहे. त्याला लाकडी पट्टी शिल्लक राहणार नाही अशा प्रकारे त्याला समान लांबीचे जास्तीत जास्त तुकडे करायचे आहेत. मग आपल्याला इथे काय करावं लागणार पहा 54 आणि 72चे आपल्याला काय करावं लागतील अवयव पाडून घ्यावा लागतील आणि त्यांचा मसावी काढून घ्यावा लागणार आहे. तर मग आता आपण काय करूया 54चा सुरुवातीला मसावी काढून घेऊया बेदुने 4 बेसाती 14. आता इथे 27ला भाग जात नाही 2ने तर आपण 3ने भाग देऊया 3 त्रिक 9 3 चौक 12 3 3 18 3 7 21 3 8 24 3 9 27 3 त्रिक 9 3 एके 3. त्यानंतर दुसरी संख्या आहे 72. 72चे पण आपण अवयव पाडूया बेत्रिक 6 बेचोक 8 बेपंचे 10 बेस आहे 12 बे एके बे 82 16 92 18 3 त्रिक 9 3 एके 3. तर पाहता आपण यांचे काय करून घेऊया 2 गुणिले 3 गुणिले 3 यांचा काय काढायचं आपल्याला मसावी काढायचा आहे 3 एक 3 3 त्रिक 9 9 दुने 18 म्हणजेच यांचा काय झाला 18 हा समान अवयव आलेले आहेत. आपण 54 आणि 72चे समान अवयव पाडून घेतले त्यांचा मसावी आलेला आहे आपला 18. म्हणजेच त्यांना काय करायचे 18 इंच लांबीचे तुकडे काय करावे लागतील
जास्तीत जास्त लांबी 18 लांबीचे तुकडे करावे लागतील, म्हणजेच आपलं उत्तर आलेलं आहे 18. त्यानंतर पहा पुढचं उदाहरण आहे आपलं. आता पहा पुढचा प्रश्न आहे आपला चौथा. समीप जवळ 84 आंबे आणि 105 सफरचंदे आहेत. त्याला ही फळे खोक्यामध्ये ठेवायची आहेत, जेणेकरून प्रत्येक खोक्यात फळांची संख्या समान असेल आणि एका खोक्यात फक्त एकाच प्रकारचे फळ असेल. त्याला काय करायचं आहे, 84 आंबे आणि 5 सफरचंदे असे त्याला काय करायचे, फळे खोक्यामध्ये ठेवायचे आहेत आणि जेणेकरून प्रत्येक खोक्यामध्ये फळांची संख्या समान ठेवायची, परंतु एका खोक्यामध्ये एकाच प्रकारचे फळ ठेवायचे आहे आणि त्याने एका खोक्यात जास्तीत जास्त किती फळे ठेवावीत. फळे ठेवण्यासाठी त्याला कमीत कमी किती खोके लागतील. आता हे उदाहरण जरी मोठं असेल तरी सोडवण्यासाठी कसं आहे, एकदम सोपं आहे. चला तर मग आता आपण काय करूया, हे सोडून घेऊया. तर यासाठी आपल्याला काय करावं लागणार, यांचे सामायिक विभाजक आपल्याला शोधावे लागतील. कशाचे, 84 आणि 105चे. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल, यांचा मसावी काढून घ्यावा लागणार आहे. चला मग आता आपण मसावी काढून घेऊया. 84 आणि 105 यांचा आपण काय करू, अगोदर अवयव पाडून घेऊया. बेदुने 4, बेचोक 8, बेदुने 4, बेदुने 4, बेक बे, 3 7 21, 7 1 7. त्यानंतर आपण 105ची घेऊया. बेपंचे 10. तर आपल्याला इथे डायरेक्ट कितीने भाग द्यावे लागेल, 3ने भाग देऊया. 3 त्रिक 9, 1 उरला, 3 5 15. आता 3ने 35ला भाग जातो का, तर नाही. आता आपण इथे 5ने देऊया. 5 7 35, 7 1 7. तर अशा प्रकारे आपण काय केले, भाग दिलेला आहे. आता आपल्याला यांचा काय काढायचा आहे, मसावी. कशाचा काढायचा आहे, 84 आणि 105चा मसावी काढायचा आहे. मसावी काढण्यासाठी आपण काय करतो, मग दोघांचे सामायिक विभाजक जे आहेत ते घेतो. मग आता यांचे सामायिक विभाजक काय आलेले आहेत, 3. म्हणजेच 3 गुणिले 7. 3 आणि 7 हे काय आले यांचे सामायिक विभाजक. 7 त्रिक 21. म्हणजे यांचा मसावी किती आला, मग मसावी बरोबर 21 आलेला आहे. आता पुढचा प्रश्न विचारलाय पहा. आपल्याला काय विचारलाय, त्याने एका खोक्यात जास्तीत जास्त किती फळे ठेवावीत. मग आता फळे किती ठेवायची हे पाहण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार, मग एकूण खोके काढावे लागणार, बरोबर का नाही. आपल्याला खोकी काढायची गरज नाही, कारण आपल्याला प्रत्येक काय करायचं, 21 फळे एका बॉक्समध्ये ठेवायची आहेत. आता खोकी काढायची आपल्याला, मग जास्तीत जास्त किती खोकी लागणार आहेत. मग तर यासाठी आपल्याला काय करावं लागणार, मग 84 भागिले 21. 21 चोक 84 आणि दुसरे किती दिलेले, 105 भागिले 21. 21 1 21, 21 5 105. म्हणजेच आपल्याला काय करावं लागणार, 4 अधिक 5 बरोबर 4 आणि 5 किती, 9. तर आपल्याला एकूण लागणारी खोकी किती आहेत, मग 9 आहेत. काय करावं लागणार, 100 आपण व्यवस्थित आता हे मांडून घेऊया. 84 भागिले 21 बरोबर 4 आणि 105 भागिले 21 बरोबर 5. यांची काय करायची, आपल्याला बेरीज करायची. 4 अधिक 5 बरोबर 9. म्हणजेच एकूण आपल्याला 9 खोकी लागणार आहेत. अशा प्रकारे आपण हा स्वाध्याय अगदी सोप्या भाषेमध्ये सोडला आहे.